सध्या महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीमध्ये महायुतीच्या 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत। यात विशेष म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना व भाजपचे आमदारांच्या पुत्रांबरोबरच माजी महापौरांच्या चिरंजीवांची देखील एकच चर्चा रंगली आहे। महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये कुठल्या तरी पक्षाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत। ही ऐतिहासिक बाब अनेकांसाठी लकी देखील ठरली आहे। यात जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉक्टर गौरव सोनवणे व माजी महापौर असलेल्या राखी सोनवणे यांचे चिरंजीव सागर सोनवणे यांचा समावेश आहे। विशाल भोळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीपासूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे। प्रभाग 7 क मध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार विशाल भोळे बिनविरोध झाले आहेत। त्याचप्रमाणे डॉक्टर असलेल्या गौरव सोनवणे यांची देखील ही पहिलीच निवडणूक। शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग 18 मधून ते निवडणूक लढवत ते बिनविरोध विजयी झाले आहेत। तसेच माजी महापौर असलेल्या राखी सोनवणे यांचे चिरंजीव सागर श्यामकांत सोनवणे हे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून प्रभाग 2 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि बिनविरोध झाले आहेत। पुढाऱ्यांनी त्यांच्या मुलांच्या राजकीय लॉन्चिंगसाठी यंदाच्या महापालिका निवडणुकीचा निवडलेला मुहूर्त देखील अचूक ठरल्याची देखील जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे।